साखर कारखान्यांनी इथेनॉलची निर्मिती करण्यास सुरुवात केली. इथेनॉलचं निर्मिती वाढवली. त्याच्यामुळं साखर जी आहे ती कमी प्रमाणात उत्पादित झाली आणि त्याच्यामुळं साखरेचा तुटवडा जाणवतोय असं मत काही जण व्यक्त करतायत. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आहेत. हा जो दावा केला जातोय, कसं बघता या दाव्याकडे? नाही, मुळात ही काही आता साखरेची जी कृत्रिम टंचाई निर्माण झालेली आहे आणि ही जी काही अनावश्यक दरवाढ झालेली आहे, तर म्हणजे हे आम्हाला कोणाला समजायला मार्ग नाही की मागच्या 7 दिवसामध्ये 10 रुपयांनी किलोला साखरेचा दर वाढणं हे काय म्हणजे समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. परंतु हे जे काही सातत्यानं आरोप केले जातात की इथेनॉलमुळं साखरेचा तुटवडा झाला, ही काही वस्तुस्थिती तशी नाहीये. कारण आपण बघितलं तर गेल्या सीझनमध्ये म्हणजे आता जो सीझन पार पडला, त्याच्यामध्ये फक्त 28% फक्त इथेनॉल हे शुगर मोलॅसिसपासून झालेलं आहे आणि 72% इथेनॉल हे ग्रेन बेसपासून झालेलं आहे. त्यामुळं फार मोठा क्वांटम इथेनॉलला शुगरचा गेला, ही आकडेवारी आहे आपल्याकडे आणि ती वेबसाईटवर पण उपलब्ध होईल. त्यामुळे त्या आरोपात किंवा त्या संभ्रमात राहण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण 2 गोष्टी यातनं निश्चितपणानं पुढे आलेल्या आहेत, की आता पहिल्यांदा आम्ही राष्ट्रीय स्तरावर नॅशनल फेडरेशन असेल, इस्मा असेल किंवा आयजॅक असेल किंवा जे आमच्या राष्ट्रीय स्तरावरच्या सगळ्या साखर उद्योगाच्या संघटना आहेत, हे मोठं क्रायसिस आहे. आणि हे क्रायसिसमध्ये सरकारच्या बरोबर राहणं आणि सरकारला ह्या क्रायसिसमधून मदत करणं हे मला असं वाटतं आपली सगळ्याची जबाबदारी आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. कारण आत्ता या साखर उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेवटी ग्राहकाचाही विचार करावा लागतो. ग्राहकाची संख्या किती आहे? ग्राहकाची संख्या 130 कोटी आहे. ऊस उत्पादकांची संख्या किती आहे? 5.5 कोटी आहे. त्यामुळं आत्ता वेळ अशी आलेली आहे, आता ह्या खोलात जाण्यापेक्षा ह्यातनं मार्ग काय काढायचा आता? पण ह्याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे? आता एक त्याच्यावर येतो मी. म्हणून पहिल्यांदा मला असं वाटतं, की आता एकतर महागाई वाढलेली आहे आणि या महागाईमध्ये जर ग्राहकाला जर इतकी महागडी साखर घ्यायची वेळ आली, तर मला असं वाटतं त्याचं अर्थनियोजन त्याचं कुटुंबाचं कोलमडलं. एक. हे सगळं घडलं. आज 80% साखर कारखान्यांनी यापूर्वी विकलेली आहे. 20% साखरेचा कोटा स्टॉक फक्त आमच्याकडे आहे आणि तो आम्हाला 3 महिने आम्हाला केंद्र सरकार रिलीज मेकॅनिझमच्या माध्यमातून दर महिन्याला साखरेचा कोटा रिलीज करतं. तेवढीच साखर आम्हाला बाजारामध्ये विकावी लागते. 80% साखर जर बाजारामध्ये गेली असेल आणि आता ही जी वाढलेली दरवाढ आहे, मी आपल्याला दाव्यानं सांगतो, झालेली साखरेची दरवाढ ही शेतकऱ्याच्या पण फायद्याची नाहीये. आता ही जी दरवाढीचा फायदा कोणाला होतोय? हा दरवाढीचा फायदा शेतकऱ्याला होत नाही आणि ग्राहकाला पण त्याचा त्रास आहे. म्हणून ह्याच्यातून एक मार्ग असा काढण्याची आवश्यकता आहे, की आता 10 लाख टन साखर जी आयात करायचा निर्णय घेतलाय, कच्ची साखर. त्याचं आता उद्या नोटिफिकेशन म्हणजे फॅक्टरी वाईज कसा कोटा देणार आहेत, काय देणार आहेत, ते 28 तारखेपर्यंत त्यांनी मुदत ठेवलेली आहे. तर मला असं वाटतं, की ह्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून ह्या क्रायसिसमधनं बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. पण हे क्रायसिस निर्माण कसं झालं? हां. हे म्हणजे त्याच्यामध्ये एखादं संकट येणार हे कळतं. अचानक पद्धतीनं कारखाना 31 रुपयाच्या साखर विकू शकत नाही. 31च्या पुढे होतो. ग्राहक बाजारात साधारण 80 रुपये किलोने काही ठिकाणी साखर मिळते. 80 रुपये दर, 75 रुपये दर ह्या 2-3 दिवसामध्ये झालेला आहे. गेल्या ह्या ऑगस्ट महिन्याचा रिलीज मेकॅनिझमचा कोटा हा 22 लाख टनाचा आहे. 22 लाख टन साखर मार्केटमध्ये रिलीज केलेली असताना सुद्धा शॉर्टेज कसं निर्माण होतं हा एक प्रश्नच आहे. आतापर्यंत तुम्ही गेल्या महिन्यात साखर किती रिलीज केली होती? 22 लाख टन. त्याच्या महिन्यात साखर किती रिलीज केली होती? 23 लाख टन. त्याच्या मागच्या महिन्यात साखर किती रिलीज केली होती? 22 लाख टन. 22-23 लाख मेट्रिक टन दर महिन्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया साखरेचा कोटा रिलीज करते आणि तेवढी साखर बाजारामध्ये येते. असं काय घडलं ह्या 10 दिवसामध्ये? बरं, असा काय कुठला आता लगेच सण नाहीये, कुठला उत्सव पण नाही. मला असं वाटतं की एक काहीतरी षडयंत्र आहे का काय हे? कोण करतंय? ह्याचं केंद्र आणि राज्य सरकारने लक्ष घातलं. ह्याचं विनाकारण ह्याचं खापर आमच्या माती फुटतंय. इथेनॉलवर. इथेनॉल म्हणा, साखर कारखाने म्हणा आणि पुन्हा ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या मध्ये वाद लावला जातो. ग्राहक आणि शेतकरी जवळपास एकच आहेत. बरेच शेतकरी ग्राहक आहेत आणि बरेच ग्राहक शेतकरी पण आहेत. मला असं वाटतं ह्याच्यात 4-5 गोष्टी
सरकारने सुद्धा गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ह्या क्रायसिसमध्ये आम्ही सगळे सरकार बरोबर आहे. कारण शेवटी हा उद्योगच सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. 98% उद्योग हा सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. कारखाना कधी सुरू करायचा, कारखाना कधी बंद करायचा, कारखान्याचं एक्सपोर्ट किती करायचा, इम्पोर्ट किती करायचं, एमएसपी किती ठेवायची, एफआरपी किती ठरवायची, इथेनॉलचं टेंडर कसं काढायचं, हे सगळं कोण ठरवतं? कारखाना किंवा उत्पादक शेतकरी ठरवत नाही, सरकार ठरवतं. मग हे सगळं सरकारच्या नियंत्रणाखाली असताना सुद्धा ही वेळ का आली? मला असं वाटतं ह्याच्यामध्ये थोडीशी माहिती जी सरकारकडे जाते त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का? सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही सातत्यानं मागणी करत होतो की 43 रुपये साखरेची एमएसपी करा. जर पूर्वीच एमएसपी वाढवली असती तर कदाचित हे क्रायसिस वाढले नसते. झालं काय? साखर कमी किमतीमध्ये विकायची पाळी कारखान्यावर आली का? तर एफआरपी कायद्याने द्यावी लागते. नाही दिली तर कारवाई होती, गुन्हा दाखल होतो, पुन्हा त्याचं व्याज द्यावं लागतं. हे कायदाच आहे. अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या अडचणी आल्या. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला पण ऊसाची शेती परवडत नाही आता. ह्याचा विचार करावा लागेल आपल्याला. आज अशी अवस्था आहे शेतकऱ्याची सुद्धा. त्याला 3100 आणि 3200 रुपयांनी त्याला शेती परवडत नाही परटनाच्या उत्पन्नावर. मग बॅलन्स भूमिका अशी पाहिजे, 43-44 रुपये एमएसपी ठेवा, 50-51 रुपये किरकोळ साखरेची विक्रीचे दर ठेवा आणि हे जर बॅलन्स ठेवले तर मला असं वाटतं ग्राहकाला पण त्रास होणार नाही, शेतकऱ्याला पण त्रास होणार नाही. आज अडचण अशी झाली की ऊस पिकवणारा शेतकरी हळूहळू ऊसापासून बाजूला जायला लागलेला आहे. मग आता जर उद्या शेतकरी जर ऊसापासून बाजूला गेला तर आपल्या देशाला 300 लाख मेट्रिक टन साखर डोमेस्टिक कन्झम्पशनसाठी लागते. आणायची कुठून? एवढी साखर इम्पोर्ट करणं तर शक्यच नाही. बरं, इंटरनॅशनल लेवलचे आज सुद्धा मार्केट खूप वाढलेत आता हे तर काय आपल्या हातात नाहीये सांगतो. बघत एक प्रश्न पडतो ना असा की एकतर याच्यामध्ये केंद्र सरकार अपयशी ठरले का? कारण साखर महासंघाला सुद्धा कळत नाही की साखर अचानक कशामुळे वाढली. हे सरकार अपयशी ठरले या बाबतीत? नाही, सरकारी अपयशी ठरलं वगैरे असं मी या ठिकाणी म्हणणार नाही. कारण शेवटी हा बिझनेस आहे. आपल्याला ही पण गोष्ट माहिती की डिमांड अँड सप्लायचा हा सिद्धांत असतो. बरोबर. एखाद्या गोष्टीची जर मागणी वाढली आणि तुटवडा जर पुरवठा कमी झाला दर वाढतात. पुरवठा जास्त झाला आणि मागणी कमी झाली तर दर कमी होतात. हे कांद्याचं उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं आपण बघतो. हा मार्केट ट्रेंड असतो. पण मला असं वाटतं की येणाऱ्या आता हे ठीक आहे, हे झालं हे आता कसा तरी ह्यातनं मार्ग निघेल. फार कुणी घाबरून जायचे काही कारण नाही. इतकी काही पॅनिक होण्यासारखी सिच्युएशन कुणी करू नये असं माझं आव्हान आहे. कारण हा टेम्पररी, ही तात्पुरती दरवाढ आहे. ही दरवाढ कायमची राहणार नाहीये. साखरेचा तुटवडा सांगितला जातोय. अजून कारखाने चालू व्हायला साधारण 2 ते 2.5 महिने आहेत. हा जोपर्यंत कारखाना चालू होत नाही तोपर्यंत नवीन साखर बाजारामध्ये येणार नाही. त्या किमती अजून वाढतील असं तुम्हाला वाटतंय का? कृत्रिम झाला, बरोबर आहे, एकीकडे कृत्रिम झाला असं सांगितलं जातंय, पण अचानक पद्धतीने का वाढली याचं उत्तर तुम्हाला देखील माहित नाही आणि केंद्र सरकारने याचा विचार करावा असं तुमचं म्हणणं आहे. हे इथेनॉलवरती येऊन पुढे थांबत आहे की इथेनॉल निर्मितीमुळे हे झालं. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आणखीन 2-2.5 महिने कारखाने चालू व्हायला किंमत वाढेल असं वाटतंय आणखी? आता मला असं वाटतं की आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यासाठी साखर किती लागेल? साधारणतः 40 ते 42 लाख मेट्रिक टन साखर लागेल. एवढी साखर आज साखर कारखान्यामध्ये उपलब्ध आहे. आता सगळ्या कारखान्यांचे स्टॉक व्हेरिफिकेशन झालेले आहे. P2 रेकॉर्ड ऑनलाईन आहे. आज तुम्ही सुद्धा कुठल्याही कारखान्याचं पीटी अकाउंट जर ऑनलाईन आपण जर क्लिक केलं तर त्या कारखान्यामध्ये आजच्या मितीला किती स्टॉक आहे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे. त्यामुळं पॅनिक होण्याची काही परिस्थिती नाही. एक दुसरा मुद्दा असा आहे की 15 नोव्हेंबरच्या आत कारखाने सुरू करायचे नाही अशी साधारणतः सगळ्याची मानसिकता आहे. परंतु आम्ही केंद्र सरकारची परवा एक मिटिंग झाली. त्यांचं म्हणणं असं आहे की 15 ऑक्टोबरला कारखाने चालू करायचे. आता 15 ऑक्टोबरला कारखाने चालू केले तर नवी साखर बाजारामध्ये लवकर येईल आणि पुढची संकट टळतील. याला आमची काही हरकत नाही. आम्ही केंद्राला अशी विनंती केली केंद्र सरकारला की तुम्ही आमचं 3 ते 3.5% रिकव्हरी लॉस होणार आहे. कारण ऑक्टोबरला सुरू केले तर 6.5-7% पुढे काही रिकव्हरी मिळणार नाही. मग 3.5% रिकव्हरी लॉस आपण अनुदान म्हणून द्यावं. इकडे एवढी मोठी एक्सपोर्टला इम्पोर्टला सवलती देऊन हे करण्यापेक्षा ठीक आहे आता तात्पुरतं ही करू आपण. त्यानंतर
जीएसटी जो 5% असतो तो 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत 1 महिन्याचा जीएसटी त्याच्यामध्ये एक्झम्पशन द्यावं आणि जे कारखाने सुरू होण्यासाठी आर्थिक अडचणीमध्ये आहेत त्यांना सॉफ्ट लोन उपलब्ध करून द्यावं. असे 3 पर्याय आम्ही केंद्र सरकारसमोर लिखित स्वरूपात दिलेले आहेत आणि अजून एक आमची मागणी ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आहे की आम्ही माननीय सहकारिता मंत्री आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांना आमची विनंती आहे की ह्याची एक तातडीनं दिल्लीला एक बैठक बोलवण्याची आवश्यकता आहे. आणि हे सगळे नॅशनल फेडरेशन ऑल इंडिया लेवलचे जे असोसिएशन्स आहेत त्यांना बोलवलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. कारण ह्या क्रायसिसमधनं बाहेर पडायचं असेल तर चर्चेतूनच मार्ग काढावा लागेल आणि ह्याला सोल्युशन काढावं लागेल आपल्याला. कारण पुढं 14 सप्टेंबर नंतर गणपती महोत्सव आहे, परत नवरात्र आली, परत दसरा आला, परत दिवाळी आली आणि मग ह्या सणाच्या कालखंडामध्ये थोडीफार साखरेची गरज वाढती. साहजिकच आहे. प्रत्येक घराघरामध्ये गोडीचे पदार्थ केले जातात, त्यामुळे ती शक्यता पण नाकारून चालणार नाही. म्हणजे आणखी किंमत वाढू शकते. किंमत नाही वाढू शकणार मला असं वाटतं. त्यासाठी आपण आज उपाययोजना जर केल्या आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतोय की हा उद्योग आहे, ह्याचा अंदाज चुकतात कुठं, ह्याच्यात कोणाचा दोष नाहीये. आपण अंदाज करतो, माझ्याकडे समजा 1 लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र आहे, आम्ही अंदाज धरतो 40 टनांनी आपल्याला उतार बसेल, 350 लाख टन उत्पादन येईल देशाचं सांगतो मी. क्षेत्र तेवढं असतं, तुम्हाला दिसतं ते रिमोट सेन्सिंग मध्ये दिसतं. पण निसर्ग आता ही अल निनो पडला, पाऊस नाही, धरणं काही ठिकाणी भरले, मराठवाडा विदर्भात तर पाणीच नाही. मग अशा परिस्थितीमध्ये ऊसाची वाढ थांबते. खोडवे तर असे एवढ्या उंचीचेच खोडवे येतात, आता 10 टन सुद्धा इकडे निघणार नाही. क्षेत्र दिसतंय आपल्याला पण टनेज कमी येतं, तिथं अंदाज चुकतो किंवा आपण अपेक्षा धरतोय एका इतक्या टनाची आणि उत्पन्न मात्र कमी होतं. मला या वर्षी तर ही आपल्याला अडचण दूर करावं लागेल. तर अशीच परिस्थिती राहिली तर मी आज आपल्याला ऑन रेकॉर्ड बोलतोय, पुढच्या वर्षी यापेक्षा परिस्थिती बिकट होईल का काय याची चिंता मला वाटायला लागली. आता त्याचं कारण असं आहे, आपल्याकडं जुलै ऑगस्ट मध्ये ऊसाच्या लागणी होतात. आज ऊसाच्या लागणी 10% सुद्धा झालेल्या नाही, पाऊसच नाही. मग आता ह्या लागणी जर झाल्या नाही तर पुढच्या वर्षी नवीन क्रॉप कोणतं आहे आपल्याला? आणि मग पुढच्या वर्षी जर हीच परिस्थिती, आज कर्नाटक मधली अशीच परिस्थिती आहे, गुजरात मधली अशीच परिस्थिती आहे, महाराष्ट्रातली अशीच थोडीफार परिस्थिती बरी उत्तर प्रदेश मधली आहे. पण महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आपल्या देशामध्ये 2च राज्य ऊसाच्या बाबतीत उत्पन्न चांगलं काढतात. तर हे पण प्रश्न बघण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून ह्यातनं सोल्युशन एकच आहे आता तातडीनं, की ज्याने कोणी चुकीचा साठेबाजी केली असेल. कारण आम्ही साखर विकली, मी साखर गेली कुठं ही चौकशी करावं लागेल. कुठे गेली? मग आता साखर विक्रीची पद्धत अशी आहे, आम्ही टेंडर काढतो गव्हर्नमेंटच्या कोट्याप्रमाणे, व्यापारी येतो टेंडर भरतो, त्यांनी टेंडर भरल्यानंतर ते पैसे बँकेत भरतात, जीएसटी भरतो आम्ही आणि ती साखर व्यापारी घेऊन जातो. आता त्यांनी ती साखर घेतलेली त्यांनी फॉरवर्ड ट्रेडिंग केलंय का त्यांनी कुठे नेऊन स्टॉक ठेवलाय, हे सरकारने तपासण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की जर असं कुठं बेकायदेशीरपणानं जर स्टॉक असेल, आता त्यांनी 20,000 मेट्रिक टनाचं स्टॉक लिमिट वगैरे अशा काही उपाययोजनाच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे. पण कुठेतरी हाही विचार केला पाहिजे की साखर तर तयार झाली, विकली तर गेलेली आहे, ग्राहकापर्यंत पोचलेली नाही, मग ती साखर मध्ये अडकली कुठं, हे सुद्धा आता ह्या क्रायसिसमध्ये मला वाटतं बघण्याची आवश्यकता आहे. आणि त्यांनाही माहिती, सगळ्या जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर आहेत, प्रत्येकाचे गोडाऊन लायसन्सेस आहेत, आपण त्यांना स्टॉक लिमिट ठरवून दिलेलं आहे. कुणाचं 2 लाखाचं स्टॉक लिमिट आहे, कुणाचं 3 लाखाचं आहे, कुणाचं 50,000चं आहे. मग ते स्टॉक लिमिट चेक करावं, जीएसटी ऑनलाईन वरती ते व्हेरीफाय करावं की ती नेमकी साखरेचं ट्रेडिंग झालंय कुठं. ह्या पण गोष्टी साईड बाय साईड एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अफेअर्स म्हणून त्या गोष्टी बघणं आवश्यक आहे. ते पण आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार बघतंय. पण मला असं वाटतं की ह्याच्यातनं एक बॅलन्स धोरण केंद्र सरकारने आखलं पाहिजे. आतापर्यंत अतिरिक्त साखर आहे, अतिरिक्त ऊस आहे, मग ते काय आता ऊस सगळेच लावतात आणि पाणी जास्त वापरतात आणि मग सगळं शेतीचं ऊसाला पाणी वापरलं जातं, हे सगळे साखर सम्राट आहेत, असे बरेच आरोप प्रत्यारोप आम्ही सहन केलेले आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारतो भाऊ, खरं तर अगदी थोडक्यामध्ये, जर साखरेचं उत्पादन कमी होतंय किंवा असे आरोप केले जातात इथेनॉलमुळे झालं, पण आता पाऊसच कमी आहे,
ऊसाची लागवड कमी झालेली आहे. जर आत्ताच धोरण ठरवलं नाही तर आगामी काळात काय परिणाम भोगावे लागतील पुढच्या वर्षीच्या साखरेच्या? या 15 दिवसामध्ये तातडीने मीटिंग जर केंद्र सरकारने घ्यावी, आम्ही तशा प्रकारची विनंती पण केंद्र सरकारला केली. आम्ही राज्य सरकारना पण विनंती करतोय की तुम्ही पण ह्याच्यामध्ये लक्ष घाला, कारण अल निनोचा परिणाम हा ऊसाच्या शेतीवरती मोठ्या प्रमाणात होतोय. आणि एकदा का अजून 2 महिन्याचा कालावधी जर गेला ऊस लागवडीचा, डिसेंबरला ऊस लावला आणि जानेवारीला ऊस लावला, त्याचा उपयोग काय? तो पुढच्या सीझनला गाळपाला येऊच शकत नाही. पण आता जर ह्यात आता साधारणतः 80% लागवड कमी आहे. मी आजच आपल्याला सांगतो, येणारं पुढचं वर्ष 27-28 हे साखरेच्या बाबतीमध्ये भयावह परिस्थिती होईल. आपल्याला खूप, आणि ह्याला दुसरा पर्याय नाही. म्हणजे साखरेला पर्याय फक्त गुळ आहे, आणि गुळ तर काय एवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की हे आत्ताच वेळेस ह्याची पावलं उचलली पाहिजे, ती यासाठी एक धोरण ठरवलं पाहिजे. आमच्याकडे पण काही सूचना आहेत. आम्ही पण 40 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करतोय, शेतकरी म्हणून काम करतोय, कारखानदार म्हणून काम करतोय, फेडरेशन म्हणून काम करतोय, आणि प्रशासनामध्ये पण आम्ही काही वर्ष काम केलेलं असल्यामुळे ह्या गोष्टीचे बारकावे आमच्याकडे आहेत. ते आम्ही केंद्र सरकारच्या समोर मांडू. आता आम्ही कितीतरी वेळा झालं की एमएसपी वाढवा, एमएसपी वाढवा. आता हे केवढ्यात पडलं सांगा? एमएसपी जर वाढवली असती तर शेतकऱ्यांनी लागवड केली असती. आज तुम्हाला खरं सांगू का, मी शेतकऱ्याला आताचा जो ऊसाचा दर आहे ना, ह्याच्यात त्याला त्याच्या ऊसाची शेतीच परवडत नाही. ही वस्तू तिथे कोणी येऊन त्याचं अनालिसिस करावं. आम्ही सर्टिफाईड सीए, जे टॉप सी आहेत, त्यांच्याकडून आम्ही असेसमेंट करून आम्ही केंद्राला प्रस्ताव दिला की किमान एमएसपीचा दर हा 43 रुपये पाहिजे. आणि तो जर आज जाहीर केला केंद्राने, तर मग काही शेतकरी ऊस लावण्याच्या मागे लागतील, पर्याय व्यवस्था काहीतरी उभा राहील. आणि म्हणून एक गंभीर संकट, आता तरी हे तात्पुरतं संकट आहे, पण जर ही अशीच परिस्थिती राहिली तर फार मोठं गंभीर संकट मला असं वाटतं पुढच्या वर्षी हे आपल्याला पाहावं लागणार आहे. ठीक आहे, इथेनॉल होईल न होईल हा भाग नंतरच आहे. इथेनॉलचा कॉन्टॅम्प्ट हा 10% आहे, आणि इथेनॉलला पर्याय आहे, ग्रेन बेस इथेनॉलला पर्याय त्याला आहे. तो जरी नाही झाला तर मग डिझेल पेट्रोल आहेच की त्याला. ह्याला पर्याय काय? ह्याला दुसरा पर्यायच नाही. आणि आज आपल्याकडे डोमेस्टिक कन्झम्पशन मध्ये 16 ते 17 किलो पर कुटुंब वर्षाला ही साखर वापरतं. आता दुसरा एक आम्ही प्रस्ताव केंद्र सरकार समोर मांडलेला आहे की ड्युअल प्राइसिंग करा. ग्राहकांना साखर किती लागती त्याची वेगळी त्याची किंमत वेगळी करा, त्याची एक लिव्ही सारखी एक सिस्टीम ठरवा. आणि त्याच्या व्यतिरिक्त जी 80% साखर जी कमर्शियल वापरासाठी जाते त्याचा दर वेगळा करा. तिथं काय ओरडायचे कारण नाही. आज मला सांगा, साखरेचे दर उतरले तर कुठली मिठाईचे दर कमी होतात का? बेकरीचे दर कमी होतात का? आईस्क्रीमचे दर कमी होतात का? चॉकलेटचे दर कमी होतात का? पेप्सीचे दर कमी होतात का? सॉफ्ट ड्रिंकचे दर कमी नाही, ते दर वाढत चाललेत. ते मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये हे आता फार मोठी म्हणजे धोक्याचा इशारा आहे. हा आत्ताच काहीतरी मार्ग जर काढला तर पुढं यातनं काहीतरी व्यवहार होईल. नाही तर ह्याच्यात 2 लाख कोटीची गुंतवणूक आहे, 1.5 लाख कोटीचा टर्नओव्हर आहे, 20,000 कोटीचा इन्कम टॅक्स रूपानं गव्हर्नमेंटला येतोय. आणि ही सोशल इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट करणारी इंडस्ट्री आहे. यात लक्ष घालावं एवढं आमचं म्हणणं आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते हर्षवर्धन पाटील. खरं तर केंद्र सरकारने वेळीच याआधी भूमिका घेतली असती तर हा प्रश्न उद्भवला नसता, असं हर्षवर्धन पाटील यांचं म्हणणं आहे. तर सरकारने आत्ताच पावलं नाही उचलली तर आणखी परिस्थिती गंभीर होऊ शकते, असं देखील मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे. आता यातून केंद्र सरकार काय मार्ग काढतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.